लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आता सुरू झालाय। त्याची मिरवणूक सुद्धा निघाली आहे आणि तिथेच त्या उपस्थित आहेत। आपण सकाळपासूनच या सगळ्या संदर्भातली दृश्य झी 24 तासवर नेहमी पाहतोय। मेघा आपल्याशी जोडल्या गेल्यात। मेघा, आता तुम्ही नेमक्या कुठे आहात? लालबागचा राजा कुठपर्यंत पोहोचलाय आणि एकंदरीत आत्ताची परिस्थिती काय? आपण पाहतोय की लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ झालेला आहे। सकाळपासूनच या संदर्भातले दृश्य झी 24 तासवर आपण सगळेजण पाहताय। यंदाचं हे 88वं वर्ष आहे लालबागच्या राजाचं आणि दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य नसला तरी सुद्धा त्याच आनंदात आणि त्याच उत्साहात सगळेजण हा उत्सव साजरा करतात। पाहतोय की पोलीस बंदोबस्त सुद्धा केवढा कडेकोट लावण्यात आलेला आहे। लोकांनी गर्दी करू नये यासाठीच आहे, पण तरी सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा आपण हे भाविक उभे असलेले आणि आपल्या मोबाईलमध्ये गणपती बाप्पाला चित्रित करण्यासाठी उत्सुक असलेले आपण पाहतोय। पोलीस सगळीकडेच बंदोबस्त ठेवताना दिसतायत, सूचना दिल्या जात आहेत वेळोवेळी, मात्र तरीही भाविकांचा उत्साह काही कमी होताना दिसत नाहीये। लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ झालेला आहे। सगळेच भाविक निरोप देत आहेत आणि त्याची ही दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। आपण सध्या ही दृश्य पाहतोय। लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीकडे विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्त असला तरी सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा आपण गणेश भक्तांची ही गर्दी पाहू शकतो। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहताय। आपल्या मोबाईलमध्ये गणपती बाप्पाचं चित्र काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी हे सगळेजण किती उत्सुक आहेत आपण पाहू शकतो। खरं तर प्रशासनाकडून सुरुवातीपासूनच कोरोना नियम पाळा, गर्दी करू नका अशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेल्यात, मात्र लालबागचा राजा आज विसर्जन होत आहे। आज बाप्पाला निरोप द्यायचा आहे आणि त्यामुळे भाविकांचा उत्साह हा ओसंडून वाहताना दिसतो। कडककोट पोलीस बंदोबस्तात खरं तर लालबागचा राजा विसर्जनासाठी निघालेला आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा आपण सकाळपासूनच ओसंडून वाहताना पाहतोय आणि आता रस्त्यावर सुद्धा लोकांनी प्रचंड गर्दी केलेली आपण पाहतो। खरं तर कोरोना नियमांचं पालन काटेकोरपणे होणं अतिशय आवश्यक आहे, मात्र तरीही आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्यांमध्ये आपण सध्या पाहू शकतो की लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे आणि यामध्ये मोबाईलमध्ये आपल्या बाप्पाचा फोटो आणि व्हिडिओ करण्यासाठी लोकांची ही गर्दी आपल्याला दिसून येते। सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर लीन निरंतर सध्या ही एक्सक्लुसिव्ह दृश्य झी 24 तासवर पाहतोय। लालबागचा राजा आता मार्गस्थ झालेला आहे विसर्जनासाठी, पण गणेश भक्तांची मात्र मोठी गर्दी आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणपती बाप्पाच्या पायाशी असणारी फुलं किंवा इतर काही प्रसाद असेल जो गणेश भक्तांपर्यंत पोहोचावा यासाठी कार्यकर्ते तो त्यांच्याकडे देताना आपण पाहतोय। या दृश्यांमध्ये लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेली आहे। आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला पाहण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे। यंदाच्या वर्षी कोरोनाचं सावट हे गणेशोत्सवावर कायम असल्यामुळे यंदाही
थेट मंडपामध्ये जाऊन प्रत्यक्ष बाप्पाला पाहता आलं नाही, बाप्पाचं दर्शन घेता आलं नाही. मात्र आता विसर्जनासाठी जेव्हा सुंदरशा फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीकडे जातोय, तेव्हा मात्र लोकांनी आपल्या बाप्पाला पाहायला गर्दी केलेली आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो. कोरोना नियमांचं पालन केलं जावं असं प्रशासनाकडून सुरुवातीपासून सांगण्यात येत आहे. मात्र तरीही लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत आणि कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा तितकाच मोठा असलेला आपण पाहू शकतो. सध्या ही गिरगावातली मुंबईमधली आपण दृश्य पाहतोय. लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. खरं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलाय दरवर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. आणि मग अर्थात आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा मोठी गर्दी आपण पाहतो. यंदाच्या वर्षी खरं तर ही गर्दी होणं अपेक्षित नव्हतं, कारण कोरोना नियमांचं पालन केलं जाणं फार आवश्यक होतं. मात्र तरीही राजाला पाहण्यासाठी म्हणून लोकांची भयंकर गर्दी झालेली आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो. पोलीस बंदोबस्त इतका कडक असून सुद्धा लोकांनी मात्र रस्त्यावर प्रचंड गर्दी केलेली आहे. मंडपामध्ये जाऊन बाप्पाचं दर्शन घ्यायला परवानगी नव्हती, त्यामुळे आता विसर्जनासाठी निघालेल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी उसळलेली आपण पाहू शकतो. अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये बाप्पाचा फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी उत्सुक असलेले आपण पाहतोय. मात्र या सगळ्यामध्ये प्रचंड गर्दी होतीये, त्यामध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन होत आहे आणि आपण स्वतःच्या जीवाला धोका करून घेतोय. ही बाब मात्र या भाविकांच्या लक्षात येत नाही असं एकंदरीत चित्र दिसून येतं. सध्या ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय लालबागच्या राजाची. लालबागचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे. सकाळपासूनच झी24 तासवर आपण लालबागच्या राजाची ही सगळी दृश्य पाहतोय. मंडपातून बाप्पा निघाल्यापासून आपल्यासोबत आहे. आपण त्याचं तेव्हापासूनच दर्शन घेतोय आणि आता अखेर बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. दादरच्या आसपास गिरगावमध्ये आता पोहोचलेला आहे. गिरगाव चौपाटीवर लवकरच बाप्पा पोहोचेल आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन सुद्धा होईल. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लालबागच्या राजाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी म्हणून आता लोकांनी रस्त्यावर प्रचंड गर्दी केलेली आपण पाहतो. यंदाच्या वर्षी कोरोनाचं सावट कायम होतं आणि त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन मंडपामध्ये जाऊन बाप्पाला पाहता आलं नाही, दर्शन घेता आलं नाही. मात्र आता विसर्जनाला जेव्हा बाप्पा निघालाय तेव्हा मात्र त्याला प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी लोकांनी रस्त्यावर प्रचंड गर्दी केली. पाहतोय की आता लालबागचा राजा थोड्याच वेळात गिरगाव चौपाटी इथे दाखल होईल आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन होईल. यंदाच्या वर्षी ट्रॉलीवरून दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पा आणला गेला नसला तरी सुद्धा एका फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून लालबागचा राजाला आता सगळेजण निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटी इथे घेऊन जात आहेत. साश्रू नयनांनी सगळेच भक्त बाप्पाला निरोप देत आहेत. ही प्रचंड उसळलेली गर्दी आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. झी24 तासवर आपण गिरगावमधली ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहताय. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी, लालबागच्या राजाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी आता मंडपामध्ये इतके दिवस जाता आलं नसलं तरी आता रस्त्यावर मात्र लोकांनी प्रचंड गर्दी केली. बाप्पाचा फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल घेऊन रस्त्याच्या दुतर्फा ही लोक, हे भाविक सगळे उभे असलेले आपण पाहतोय. पोलिसांचा इतका कडेकोट बंदोबस्त अगदी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून असलेला आपण पाहतो. फक्त लालबागचा राजा नाही तर इतर सगळ्या गणेशोत्सव मंडळांमध्ये अशा पद्धतीनं कडेकोट बंदोबस्त होता. गर्दी होऊ नये, कोरोना नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी सगळी खबरदारी घेतली गेली होती.
आणि आजच्या दिवशी सुद्धा भाविकांनी या बाबी लक्षात ठेवाव्यात, सगळे नियम पाळावेत अशा कडक सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. मात्र तरीही आता भाविकांचा उत्साह काही कमी होताना दिसत नाहीये. लालबागच्या राजाच्या मंडळांचा, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सगळ्या भाविकांचा उत्साह हा ओसंडून वाहताना आपण या दृश्यांमधून पाहू शकतो. अगदी काही वेळातच लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल होतोय आणि त्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. शुभनयना करुणामय गौरीधर श्री वरद विनायक शुभनयना करुणा. पाहतोय की फुलांची उधळण करत, चक्रातून आतषबाजी करत आता लालबागचा राजा मंडपातून निघून गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचतोय. मोठ्या प्रमाणावर आपण चौपाटीवर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त असलेला पाहतोय. खरं तर गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच आतापर्यंत पोलिसांनी अगदी कडेकोट बंदोबस्त लावलाय. कोरोना नियमांचं पालन केलं जावं यासाठी काळजी घेतली आहे. मात्र तरीही लालबागच्या राजाचं प्रत्यक्ष दर्शन किमान विसर्जनाच्या दिवशी तरी घेता यावं यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आपण पाहिली. रस्त्याच्या दुतर्फा लोक आपल्या मोबाईल फोनमध्ये बाप्पाचे फोटो काढता यावेत, व्हिडिओ करता यावा यासाठी गर्दी करताना आपल्याला दिसून आले. आताही आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय. पोलिसांचा इतका बंदोबस्त मोठा असतानाही अनेक भाविक हे आपल्या बाप्पाचा फोटो काढण्यासाठी म्हणून या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. प्रत्यक्ष मंडपामध्ये जाऊन खरं तर दर्शन घेणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे आता जेव्हा विसर्जनासाठी म्हणून बाप्पा निघालाय तेव्हा मंडपातून आता चौपाटीपर्यंत पोहोचेपर्यंतचा जो काही बाप्पाचा हा सगळा प्रवास आहे त्या दरम्यान हा ट्रक, फुलांनी सजवलेला सुंदरसा ट्रक जाताना तरी बाप्पाचं दर्शन घ्यावं यासाठी म्हणून भाविकांची ही गर्दी झालेली आपण पाहतो. दरवर्षी लालबागच्या राजाची ही वेगळी शान असते. मुंबईकरांप्रमाणेच संपूर्ण देशातून खरं तर जगभरातून लोक उत्सुक असतात लालबागच्या राजाचं पहिलं रूप पाहण्यासाठी, त्याचा आगमन सोहळा पाहण्यासाठी, त्याची विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी. प्रचंड गर्दी उसळलेली असते. अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये गणपती बाप्पाचं सगळी सेवा केली जाते. 10 दिवस बाप्पाचं मनोभावे पूजा केली जाते आणि आता अखेर बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आलाय. तेव्हा प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेता आलं नसलं तरी विसर्जनाच्या वेळी तरी बाप्पाला प्रत्यक्ष पाहता यावं ह्या आशेपोटी अनेक भक्त रस्त्यावर दुतर्फा गर्दी करताना आपल्याला दिसतात. बालक सुमधुर हासे भावत सेवा हो सुरातुन ओंकार गणपती सुखपती छंदपती गंधपती सुरपती निरंतर पाहतोय की गिरगाव चौपाटीवर आता लालबागचा राजा अखेर दाखल झालेला आहे. सकाळी मंडपातूनच बाप्पा निघाल्यापासून खरं तर झी24 तासवर ही दृश्य आपण पाहतोय आणि आता अखेर लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटी इथं दाखल झालेला आहे. बाप्पा विसर्जनासाठी दाखल झाल्यामुळे सगळ्याच भाविकांना अर्थातच आता साश्रू नयनांनी आपल्या बाप्पाला निरोप देणं जड जात आहे. इथेही मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपण पाहतोय आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तेवढाच मोठा असलेला आपण पाहतोय. अगदी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मुंबई पोलिसांनी आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे गर्दी होऊ शकते अशा ठिकाणी त्यांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला होता आणि आता सुद्धा गिरगाव चौपाटीपर्यंत बाप्पाच्या विसर्जन होईपर्यंत पोलीस तिथेच आहेत, कडेकोट बंदोबस्त लावून आहेत. सगळी काळजी घेतली गेलेली आहे. महापालिका प्रशासनानं सुद्धा मोठी काळजी घेतलेली आहे विसर्जनासाठी.
आपण पाहतोय की आता लालबागचा राजा अखेर गिरगाव चौपाटी इथं पोहोचलेला आहे. थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन होईल आणि लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळा आपण झी 24 तासवर लाईव्ह पाहताय. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहताय. लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे. कोरोनाच्या सावटामुळे खरं तर सलग दुसऱ्या वर्षी गणेश भक्तांना आपल्या जल्लोषाला आवर घालावा लागतोय, कारण आता दृश्यांमध्ये दिसतीये त्यापेक्षा सुद्धा मोठी गर्दी लालबागच्या राजाला पाहण्यासाठी म्हणून उसळते. राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस यांनी जाहीर केलेल्या सगळ्या सूचनांचं पालन होणं यावेळी अतिशय आवश्यक आहे. महापालिकेनं सुद्धा अनेक प्रकारे तिथे सुविधा केलेल्या आहेत. सुरक्षा म्हणून सुद्धा अनेक खबरदारी घेतलेली आहे. मुंबई पोलीस तर कडेकोट बंदोबस्त लावून आहेतच, मात्र तरीही गणेश भक्तांनी सगळी काळजी घेऊन हे विसर्जन केलं जावं अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा वेळोवेळी प्रशासनाकडून देण्यात आल्या. आता अखेर अगदी काही क्षणातच गणपती बाप्पाचं विसर्जन होईल. लालबागचा राजा गेले 10 दिवस मंडपामध्ये असताना सुद्धा झी 24 तासच्या माध्यमातून प्रेक्षकांनी त्याचं दर्शन घेतलं आणि आता अखेर बाप्पाचं विसर्जन होत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी अगदी उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात आपल्याला बाप्पाची मिरवणूक काढता आली नसली तरी सुद्धा झी 24 तासच्या माध्यमातून लालबागच्या राजाची विसर्जनाची ही दृश्य आपण लाईव्ह पाहू शकता. सध्या ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहताय. गिरगावमधली गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा दाखल झालेला आहे. सगळ्या गणेश भक्तांसह बाप्पा सध्या गिरगाव चौपाटी इथं आहे. थोड्याच वेळात बाप्पाला निरोप द्यायचा आहे. बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि त्यामुळे अगदी काही शेवटच्या क्षणांसाठी का होईना पण बाप्पाचं रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवता यावं, पुन्हा पुढच्या वर्षी लवकर ये असं सांगता यावं आणि पुढचं वर्ष हे सुखा समाधानाचं असावं असं साकडं घालता यावं, यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी झालेली आपण इथे पाहू शकतो. पाहतोय लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आपण सध्या लाईव्ह पाहतोय. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी म्हणून मोठी भक्तांची गर्दी उसळलेली आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय. सकाळपासूनच बाप्पा मंडपातून निघाल्यापासूनच खरं तर झी 24 तासवर आपण ही सगळी दृश्य पाहतायत आणि आता अखेर बाप्पा गिरगाव चौपाटी इथं दाखल झालेला आहे. अगदी काही क्षणात बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि त्यासाठी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आपण बाप्पाला पाहता यावं, बाप्पाच्या सोबत असावं यासाठी म्हणून लोक मोठ्या प्रमाणात आता गिरगाव चौपाटी इथे गर्दी करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा लावला गेलाय, मात्र तरीही गणेश भक्तांचा उत्साह हा ओसंडून वाहतो. गणपती पण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त गिरगाव चौपाटी इथे दाखल झालेले आहेत. अगदी काही क्षणात बाप्पाला निरोप दिला जाईल, बाप्पाचं विसर्जन होईल, मात्र त्याआधी बाप्पाला पाहता यावं, पुढच्या वर्षी लवकर ये हे सांगता यावं यासाठी म्हणून अनेक जण इथं मोठी गर्दी करताना आपल्याला दिसतात. शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. ओम
गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो. लालबागच्या राजाला मनोभावे पूजा करून 10 दिवसानंतर आता निरोप देण्यात येतोय. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती आलेला आहे आणि राजाला निरोप देण्यात येतोय. ही थेट दृश्य लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. झी24 तास वरती लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आपण पाहिलेली आहे. विसर्जनाची ही पूर्ण गिरगाव चौपाटीपर्यंत ची दृश्य क्षणाक्षणाची दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. अखेरचा निरोप देण्यात येतोय लालबागच्या राजाला. पुनरागमनायच असं म्हणत बाप्पाच्या या सुंदर मूर्तीला आपण निरोप देतो, विसर्जन करतो. गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यात येतोय. पुढच्या वर्षी लवकर या पुनरागमनायच असं म्हणत बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात येतोय. 10 दिवस बाप्पाची सेवा केली. अनेकांनी आपल्या मनातल्या इच्छा बाप्पाला सांगितल्या. कोरोनाचं विघ्न दूर कर रे बाबा असं प्रत्येकानं सांगितलं आणि आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. लालबागच्या राजाचा हा सोहळा आपण पाहतोय. विसर्जन सोहळा, लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा. यंदा लालबागच्या राजानं गणेश मूर्तीची स्थापना केली. मागच्या वर्षी लालबागच्या राजानं आरोग्य उत्सव साजरा केला होता. कोरोनाचे निर्बंध काही नियम पाळून यंदा उत्सव साजरा करण्यात आलाय.
यंदा सर्व कोरोनाचे निर्बंध नियम पाळत गणेशोत्सव साजरा करण्यात आला। 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा करण्यात आली आणि आज बाप्पाला निरोप देण्यात आला। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाला मनोभावे निरोप देण्यात येतोय। विसर्जन सोहळा झी 24 तासवर आपण लाईव्ह पाहतोय। गिरगाव चौपाटीवरनं ही थेट दृश्य तुम्हा झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी। शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना। मुंबईचा गणेशोत्सव लालबागच्या राजाशिवाय तसा अपूर्णच। असा हा लालबागचा राजा यंदा काही वेगळ्या स्वरूपात भक्तांसमोर आला। याच लालबागच्या राजाला आज निरोप देण्यात येतोय। सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस गणपती सूर निरागस कोरोना काळात उत्सवाचं स्वरूप बदललं, नियम बदलले। भक्तांना, गणेश भक्तांना राजाचं दर्शनही ऑनलाईन घ्यावं लागलं। अशा या लालबागच्या राजाला आता निरोप देण्यात येतोय। लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा आपण पाहतोय। बालक सुमधुर हासे भावत सेवा हो सुरातून ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती एकीकडे लालबागच्या राजाला मनोभावे निरोप देण्यात येतो, तर इकडे झी 24 तासच्या
अनंत चतुर्दशीच्या दिवशी आज सर्वत्र गणेश बाप्पाला निरोप दिला जातोय आणि आता आपण हा लालबाग राजाचा विसर्जन सोहळा झी 24 तासवर लाईव्ह पाहतो आहोत गिरगाव चौपाटीहून। गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची गर्दी अर्थात दरवर्षीपेक्षा तुलनेनं कमी आहे, मात्र गिरगाव चौपाटीवर गणेश भक्त जमलेले आहेत लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी आणि त्यात लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा आपण थेट पाहतो आहोत झी 24 तासवर। सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करावा लागलेला आहे। अर्थात गणेश विसर्जन ते 1.5 दिवसाचं असो, 5 दिवसांचं असो किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी असो, साधेपणानंच आणि अर्थात नियमांचं पालन करूनच सर्वत्र गणेश विसर्जन होतं आहे। लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा आपण थेट लाईव्ह पाहतो आहोत। दरवर्षी भली मोठी मिरवणूक असते, पुष्पवृष्टी आणि अनेक ठिकाणी बाप्पा अनेकांना दर्शन देत अनेक गणेश भक्तांचा निरोप घेत निघत असतो। यंदाही गणेश विसर्जनाच्या दिवशी फक्त गर्दी मात्र करून गणेश भक्तांना लालबागच्या राजाला निरोप देता आलेला नाही आहे, तर ऑनलाईन दर्शन आणि हा सगळा सोहळा विसर्जन सोहळा तुम्ही झी 24 तासवर सुद्धा पाहू शकता आहात। गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप दिला जातो आहे। लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा हा थेट फेसबुकवरूनही तुम्हाला पाहता येऊ शकतो आणि झी 24 तासवरही तुम्ही हे पाहू शकत आहात। गणेश भक्तांची मोठी गर्दी जमलेली, अर्थात गेल्या वर्षी किंवा दरवर्षीपेक्षा तुलनेनं कमी आहे ही गर्दी। यंदा बाप्पाची मूर्ती सुद्धा 4 फुटांपर्यंत ठेवण्याची मर्यादा होती, त्याप्रमाणे यंदा लालबागच्या राजासह इतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती देखील 4 फुटांपर्यंत बसवण्यात आल्या आणि आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो आहे। 10 दिवस आपल्या भक्तांचा पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा भक्तांना निरोप देताना गणेश भक्तांची गर्दी आहे मात्र अर्थात कमी। लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आता आपण झी 24 तासवर लाईव्ह पाहू शकत आहात। हो गणपती लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा आपण लाईव्ह पाहतो आहोत। मुंबईमध्ये आज अधूनमधून पावसाच्या सरीही कोसळत आहेत आणि त्यात बाप्पाचं विसर्जन पार पडतं आहे। विसर्जनापूर्वी बाप्पावर पुष्पवृष्टी सुद्धा हेलिकॉप्टरमधून करण्यात आली। पुढच्या वर्षी लवकर या आणि कोरोना या संपूर्ण जगभरातूनच नष्ट होऊ दे अशी प्रार्थना मनोमनी सर्वच भक्तगण करत असेल।
करुणा गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केलेली आहे. गर्दी न करण्याचं आवाहन वारंवार पालिकेकडून केलं जात आहे. नयना करुणामय लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांनी काही ठिकाणी गर्दी केलीच आहे. ओंकार यंदा ऑनलाईन दर्शन तसंच ऑनलाईन विसर्जन सोहळा अशी सोय प्रत्येक गणेश मंडळाकडून करण्यात आली आणि त्याप्रमाणे हा विसर्जन सोहळा तुम्ही जसं फेसबुकवरून पाहू शकता आहात तसंच तुम्ही झी 24 तासवर सुद्धा लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा थेट पाहू शकत आहात. गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप दिला जातो आहे. आपण आता पाहतो आहोत तो लालबागचा राजाची ही मूर्ती 3 तराफांवर काही गणेश भक्तांच्या सह आणि मच्छीमार बांधवांसह गणेश बाप्पाला हा निरोप दिला जातोय. लालबागच्या राजाची यंदाची ही मूर्ती आहे. हा गणेश भक्तांची मोठी गर्दी जमलेली आहे गिरगाव चौपाटीवर कारण लालबागच्या राजाला निरोप दिला जातो आहे. 3 तराफांवर लालबागच्या राजाची ही मूर्ती आहे. लालबागच्या राजाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांसह मच्छीमार बांधवही या तराफांवर आहेत. या विसर्जनापूर्वी बाप्पाला निरोप देण्याआधी हेलिकॉप्टरमधून सुद्धा पुष्पवृष्टी करण्यात आली. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी साधेपणानंच विसर्जन सोहळा पार पडतो आहे. गेल्या वर्षी लालबागच्या राजाच्या मंडळानं आरोग्योत्सव शिबिरं आयोजित करण्यात आली होती. यंदा मात्र गणेशाची स्थापना करण्यात आली. मात्र अर्थातच पालिकेच्या नियमांचं पालन करून हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. एरवी भव्य दिव्य असणारी गणेशाची मूर्ती यंदा 4 फुटांपर्यंत ठेवण्याची मर्यादा होती. त्यामुळे त्याप्रमाणे 4 फुटांची ही गणेश बाप्पाची मूर्ती लालबागच्या राजाची ही मूर्ती भावत सेवा हो सुरातून ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती सुरपती लीन निरंतर लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे साधेपणानं गणेशोत्सव जसा साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे कोरोना नियमांचं पालन करतच गणेश विसर्जन सोहळा देखील पार पडतो आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील अगदी ठराविक मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रत्येक मंडळाला मूर्ती चौपाटीवर घेऊन येणं बंधनकारक आहे. अर्थात 2 डोस घेतलेल्या कार्यकर्त्यांनाच विसर्जनासाठी परवानगी आहे. त्याप्रमाणे हे विसर्जन सोहळा हा पार पडतो आहे. तरी देखील काही ठिकाणी गणेश भक्तांनी गर्दी केलेलीच दिसून आलेली आहे. अर्थात पोलिसांचा बंदोबस्तही तितकाच मोठ्या प्रमाणात तैनात आहे. मुंबईत सर्वत्रच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. काही वेळापूर्वीची ही लालबागच्या राजाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतली काही दृश्य गणेश बाप्पावर ही पुष्पवृष्टी होत असतानाची दृश्य आहेत. यानंतर गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी अनेक भक्तगण जमलेले आहेत. इतरही गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती हळूहळू गिरगाव चौपाटीवर दाखल येत आहेत. शिस्तबद्ध पद्धतीनं यंदा हा विसर्जन सोहळा पार पडतो आहे. अर्थात कोरोनामुळे गर्दी होऊ न देण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
मोठ्या भक्तिभावानं आज गणेश बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे. आपण पाहतो आहोत लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा लाईव्ह झी24 तासवर. यंदा गणेशोत्सवादरम्यान कोरोना नियम पुन्हा एकदा सलग दुसऱ्या वर्षी पाळावे लागलेले आहेत. ऑनलाईन दर्शनाप्रमाणेच आता ऑनलाईन विसर्जन सोहळा सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर झी24 तासवर सुद्धा लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा आपण थेट पाहू शकतो आहोत. गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणामध्ये निरोप दिला जातो आहे. राज्यात आज सर्वत्रच अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह काही घरगुती गणपतींचं देखील विसर्जन सोहळा पार पडतो आहे. राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना नियम आखून दिलेले आहेत आणि त्याप्रमाणेच विसर्जन करणं बंधनकारक आहे. मुंबईत आपण पाहतो आहोत गिरगावच्या चौपाटीवर इतरही गणेशोत्सव मंडळांचे गणेश मूर्ती येत आहेत. राजा तेजुकायाचा ही मूर्ती या मंडळाची गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी नेहमी साथ घालत असतानाच यंदा प्रत्येक भक्तगण मनोमनी कोरोनाचं संकट टळू दे, संपूर्ण जगभरातून पुढच्या वर्षापर्यंत हा कोरोना पूर्णपणे जाऊ दे आणि नेहमीच्या उत्साहात, नेहमीच्या जल्लोषात बाप्पाचं स्वागत करता यावं अशीच प्रार्थना प्रत्येक जण करत असावा. हो गणपती सूरनिरागस हो सूरनिरागस हो सूरनिरागस हो शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार. लालबागच्या राजाचा हा विसर्जन सोहळा आपण थेट झी24 तासवर पाहू शकत आहात. यंदा बाप्पाची मूर्ती 4 फुटांची ठेवण्यात आलेली होती. अर्थात पालिकेनं जे नियम गणेशोत्सवासाठी घालून दिले होते त्याप्रमाणेच गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे विसर्जन सोहळा देखील त्या नियमांमध्ये राहूनच केला जातो आहे आणि त्याची थेट दृश्य आपण पाहू शकत आहात झी24 तासवर. मुंबईत सर्वत्रच आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन होतंय. काही ठिकाणी घरगुती गणपतींचं देखील विसर्जन होतं आहे. यंदा अनेक ठिकाणी राज्यामध्ये शहरांमध्ये मूर्ती संकलित करण्यासाठी तिथल्या स्थानिक प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे. मुंबईतही तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. गिरगाव चौपाटीवरची ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत लालबागच्या राजाला निरोप देतानाची. भरली ओंजळ नित्यरीती व्हावी चरणावर आन्हे बालक सुमधुर हासे भावत सेवा हो
सुरातून ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती सुरपती लीन निरंतर यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे गणेशोत्सवात पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचं पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा लागला. अगदी गणेश विसर्जन सोहळा देखील या कोरोनाच्या नियमांमध्येच राहून करावा लागलेला आहे. मग 1.5 दिवसांचा गणपती असो किंवा 5 दिवसांचा किंवा 7 दिवसांचा आणि आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील अनेक मंडळांना तिथल्या स्थानिक प्रशासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्याचप्रमाणे विसर्जन सोहळा करावा लागतोय आणि अनेक गणेश मंडळांकडून तसा सकारात्मक प्रतिसादही मिळालेला ठिकठिकाणी पाहायला मिळाला. काही अपवाद वगळता राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचं सांगता होते आहे. बाप्पाला निरोप देऊन तीही नियमांमध्ये राहून. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे